नमो बुद्धाय जय भीम. मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल, मजेत असाल, आपापल्या घरी स्वस्त आणि एकदम मस्त असाल. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की अर्धा व्हिडिओ मी अपलोड केला होता, म्हणजे अर्धा अपलोड झाला तो. आणि एका व्हिडिओमध्ये सगळ्या क्लिप आल्या नसत्या, म्हणून तो व्हिडिओ लांबला असता. म्हणून काल अर्धा अपलोड झाला व्हिडिओ आणि आज अजून अर्धा व्हिडिओ मी एडिट करून टाकत आहे. तर त्याच व्हिडिओचा अर्धा भाग हा एकाच दिवसाचा व्हिडिओ आहे, पण थोड्या तर इथं सगळ्यात आधी इथं सगळे कामं मला आवरून झालं. ते स्वयंपाक भाजीचे वगैरे सगळे जे बाकीचे असतात कामं ते करून झाले होते. आता सुरुवात झाली ते पहिले तर बेडपासून, जो आमचा पलंग आहे. आता जसं की घराजवळ तुम्हाला मागच्या व्हिडिओत दाखवलं की घराच्या जवळ एक घर बांधणं चालू आहे मला जाऊचं. आणि ते आशू लहान नसल्या कारणानं माहीत आहे की ते येतात, आशूला घेतात, लाडवतात. मग ते त्याच मातीवरून येतात. मग त्याची माती पूर्ण काही कोणी चप्पल घालून येते, कोणी नाही येत. पायाले सगळी ते माती चिटकून त्या पलंगावर डायरेक्ट येऊन बसतात. त्याच्यानं ती माती सगळी तिथं अशी थांबून दिसते. तर जसं की मी सांगितलं मागच्या व्हिडिओत की पूर्ण 3 आठवडे तरी झाले, तीन आठवडे झाले होतं पूर्ण, की ते गादी पूर्ण झटकून मी टाकली नव्हती, ते तशीच होती 3 हप्त्यापासून. तर आज ते करायचं होतं. आणि ते मातीचे सगळे पाय, ते सगळी माती अशी तर ती थांबून बसली होती. तर पहिले ते सगळा दिवाण झाडून घेतला, चांगली अंजूभर माती निघाली, ते चांगलीच माती निघाली. तर आणि गादी ते बाहेर नेऊन टाकून दिली. आता इथं आशूची गडबड चालू होती की मी जे काम करायचं आहे, मला जे काम करायचं आहे ते त्यालाही काम करायचं आहे. तर मग मी झाडून काढतो काम, हातातही झाडू दे. मी दुसरं काही करत असेल काम, तेही मला हाती दे. की आशू दादाला पाहिजे ते, म्हणजे आशू नाव आहे, आशू दादाला पाहिजे, म्हणजे आशूला ते वस्तू पाहिजे किंवा आशूला ते गोष्ट करायची, असा अर्थ होते त्याच्या गोष्टीचा, बोलण्याचा. तर ते त्याला पाहिजे म्हणून असं होते. पण आता इथं कसं सगळ्या घरात धूळ होती, एवढी माती होती. मग अशा धूळ मातीत त्याला अजून तो खेळला किंवा मग त्याला तो सोबत जवळ घेऊन जर कामं केले तर अजून म्हणजे नाही का त्याच्यावर अजून तो परिणाम होईल, धूळ होईल, खोकला येईल, ठसका बसेल. अशा कारणानं मग मी थोड्या वेळासाठी इथं ब्रेक घेतला होता. कारण असं वाटलं की ही जास्त धूळ आहे इथं, तर हे आपण नंतर करू. आताची गादी बाहेर ठेवली ना, बाकीचं धूळीचं आपण नंतर करू. तर इथं दुसऱ्या रूममध्ये मी आली होती, कारण जसं की सांगितलं मी मागच्या व्हिडिओत की मी 8 दिवस झाले घरी नव्हती. आणि 8 दिवसात एवढा पसारा आमच्या घरी कंटिन्यू राहतेच. कारण सासू सासरे आहेत, ते त्याच्या पुरतं आथरून टाकतात आणि तसंच उचलून मग ठेवून देतात. ते एक्स्ट्राचं त्याच्याकडून काम होत नाही, कारण त्याचं वय झालं आणि म्हाताऱ्या माणसाकडून जास्त काही होत नाही. पण मी घरी नसल्या कारणानं ते जेवढं करतात तेवढंच चांगलं, म्हणजे करतात. पण ते मी घरी नसलेत का, आणि मी घरी असले म्हणजे मी स्वतःच काम करतो, मी त्याला काही करू देत नाही. तर इथं झाला होता विषय असा की 8 दिवसाचा जो पसारा होता तो मला इथं आवरायचा होता. तर इथं काही कट्टे होते, काही गव्हाचे कट्टे होते, जे बाहेर टाकले होते मी उन्हात. थोडेफार म्हणजे ऊन दिली. गव्हात 1-1.5 कट्टं असं बाकी आहे, कारण आमचा आता दुसरा गहू येणार आहे. आता एक 15 दिवसात दुसरा गहू, नवीन गहू जो आता सध्या वावरात आहे तो 15 दिवसात घरी येऊन जाईल. तर तोपर्यंत हा गहू आम्हाला आरामात पुरून जाईल. मग त्याच्यात काही किडे वगैरे पडले असतील तर मग ते त्यासाठीच, ते पायासाठीच म्हणून ते गहू बाहेर उन्हात टाकायचे होते. तो बाहेर ते कट्टे काढले आणि बाकीचा पसारा जेवढा आहे तेवढा इथं आवरून ठेवला. तरी अर्ध्याहून जास्त पसारा आवरला होता आणि काही पसारा आवरायचा बाकी होता. तर मग इथं पहिले तर या रूमची थोडीफार क्लिनिंग करून ते कट्टे वगैरे एक साईड काढून बाकीचे आथरून जे असतात ते बरोबर टाकले आणि नंतरनी मग बाकीचे कामं करायला सुरुवात केली. तर हे कसं एक वेळा इकडचं हे एक रूम झाली की नंतर मग दुसऱ्या रूममध्ये कामं करता येतात. पण मी इथं थोड्या वेळासाठी थांबली होती. कारण काय, तर कारण आशू झोपल्याशिवाय मला कोणतं काम करता येत नाही, जसं की तुम्हाला माहीतच आहे. आणि जसं तुम्ही पाहिली असेल एका म्हणजे आता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिली असेल की तो काही करू देत नाही. आपण जे काम करायचं म्हणलं की त्याला ते काम करायचं असतेच. तर मग इथं थोड्या वेळासाठी मी ब्रेक घेतला, कारण आशूला झोपू घालायचं होतं. आता इथं जे काम मी सुरू केलं त्याच्या आधी मला 1-1.5 म्हणजे अर्ध्या-पाऊण तासाचा मी तरी ब्रेक घेतला. आशूला जेवण देऊन त्याला झोक्यात पाळण्यात त्याला झोपू घातलं आणि तो झोपल्यानंतर मग मी बाकीचे कामं करायला सुरुवात केली. आता हा आमचा जो ड्रेसिंग टेबल आहे तो लई दिवसापासून पुसला नव्हता.
आणि तो पुसून घ्यायचा होता, फ्रीज पुसून घ्यायचं होतं, अजून कपाटही पुसून घ्यायचं होतं. कपाटही आवरून घेतलं मी त्याच दिवशी, पण एवढा व्हिडिओ पूर्ण तो शूट झाला नाही. म्हणजे तो शूट करायसाठी मी ठेवला फोन, पण कॉल आल्या कारणानं तो व्हिडिओ तिथंच बंद झाला आणि मी तिकडे कपाट आवरत बसली. मला असं वाटलं की व्हिडिओ चालूच आहे, पण तो व्हिडिओ बंद काही झाला तो मलाच लक्षात आलं नाही. नंतर कपाट आवरल्यावर जे फोन पाहिला ते समजलं की नाही व्हिडिओ बंद झाला आणि हा व्हिडिओ त्याच्यात रेकॉर्ड झाला नाही. म्हणून जेवढा रेकॉर्ड झाला तेवढाच इथं दाखवला. तर इथं मला काम चालू होतं एवढं साफ वगैरे करायचं. आता सगळी साफसफाई करून झाली होती, झाडून काढून झालं होतं. आणि जशी की म्हणजे गादी मी बाहेर उन्हात टाकली होती आणि आताच्या म्हणजे सध्या काही नव्हतं गादी याच्यावर टाकेल, दिवाणवर टाकेले. तर एक चटईन 2 गोदड्या मी अशा टाकल्या होत्या, जेणेकरून दुपारी थोड्या वेळासाठी आपल्याला आराम करता येईल. किंवा मग आशूचे बाबा वावरातून आले, ते सकाळी जातात ना 5 वाजता, तर मग ती जेव्हा 12-12:30 वाजता घरी येतात तर मग जेवण करून थोडा वेळ आराम करतात ते. तर मग आता गादी बाहेर टाकली म्हटल्यावर पलंगावर काहीतरी पाहिजे, ते आल्यावर आराम करतील म्हणून. तर मग ते एक चटईन 2 गोदड्या अशाच टाकून ठेवल्या होत्या. आता इथं पाळण्यात तुम्हाला दिसत असेल आशू झोपला होता. आणि झोपल्यावर नंतर हे सगळे जेव्हा साफ झालं होतं मला करून, ही पूर्ण रूम जेव्हा क्लीन करून झाली होती तेव्हा हे रूम मी पुसून घ्यायचा विचार केला. तर इथं हे रूम मला पुसणं चालू होती. आता हे रूम पुसून झाल्यानंतर मग दोन्ही रूममधल्या पसारा सगळा क्लीन करून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे थोडीफार क्लीन एका दिवसात तर पूर्ण होत नाही. तर मग तेवढ्या पुरतं मी एका दिवसात एवढ्या 2 रूमा एवढ्या चांगल्या केल्या होत्या. तर हे पहिली रूम झाली, आधी दाखवली ते, आणि हे दुसरी रूम. दुसऱ्या रूममध्येही तेवढ्या पुरतं मी सगळं करून ठेवलं. इथं आशूची बास्केट, कपड्याची बास्केट, त्याच्याच ठिकाणी त्याच्या 3 चप्पलचे जोड, आणि इथंच पलंगावर जे आराम करायसाठी दुपारी म्हणून मी 2-3 वाकळ्या टाकून ठेवल्या. इथं आशू झोपला आहे. अशा प्रकारची रूम थोडाफार मी साफ करून व्यवस्थित ठेवलं होतं. आता इथं संध्याकाळचा टाईम जसा आला होता, संध्याकाळच्या टायमाला अजून हे मग गोदड्या काढून चादर सगळं व्यवस्थित साईडला ठेवून जी गादी मी बाहेर टाकली होती उन्हात, ते उन्हात गादी झटकून घरात आणायची होती. अजून ते झटकून मी बाहेरच ठेवली होती, घरात आणली नाही. मग आता इथं घरात जे मी गोदड्या टाकल्या होत्या दिवाणवर, तर ते सगळ्या काढून घेतल्या आधी आणि नंतर मग गादी आणायला म्हणून बाहेर गेले. तर इथं मी गादी घेऊन आली होती आणि एक साईड काय झालं, आमची गादी थोडीफार फाटली होती. ते थोडीफार फाटली तर आमच्या आशू दादांना म्हणजे मला पोरानं ते जास्तच फाडून टाकली. म्हणजे एक साईड त्याच्यात गादी जी असते ना ते काढून त्यानं जास्तच फाडलं ते. म्हणजे एक साईड आहे ते दिसत नाही एवढं, पण तरी ठीक आहे. तर अशा प्रकारे गादी ते जे झटकली होती बाहेर, दिवसभर ऊन दिली होती, तर ते उन्हातून आणल्यानंतर ही इथं अशी टाकून दिली. आणि त्याच्यासोबतच त्याच्या 2 उशा आणि त्याच्यावर जे बेडशीट असते ते. इथं आशू उठून संध्याकाळचा टाईम झाला होता, तर आशू उठला होता आणि तो थोडासा बाहेर खेळायसाठी म्हणून गेला होता. तर तो बाहेर गेला तर तोपर्यंत म्हटलं घरचे जे कामं असतात संध्याकाळचे ते म्हटलं तेवढे करून घेऊ. तर इथं गादी वगैरे माझी टाकून झाली होती, त्याच्यावर बेडशीटही टाकून झालं होतं. आणि इथं जे बाकीचे म्हणजे जे अंगावर घ्यायचं चादर असते आशूचं आहे आणि सोबतच आमचं तेही टाकणं चालू होतं. तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत जावा, शेअर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. आणि अजून नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा.